नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे रविवार आणि डेट आहे 15 मार्च. तर आज आपला काय प्लॅन आहे, आता एक ठिकाणी चाललो आहे, दाखवतो पुढे. आता पिऊया ब्लॅक कॉफी. काल रात्री खूप लवकर झोपलो, व्हिडिओ वगैरे काल रात्री खूप लवकर एडिट झाली होती आणि आज सकाळी थोडा लेट उठलो. आणि नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगची सुरुवात 11 नंतरच होते, कधी कुठे जायचं असलं तरच लवकर होते. तर आता पटापट पिऊया ब्लॅक कॉफी आणि निघूया बाहेर जायला. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता उमरोली ईस्टला चाललो आहे आणि बघा फाटक नेहमीप्रमाणे बंदच आहे, काय करणार. तर आता वाजलेले आहेत 12 आणि मी चाललोय बोईसरला. कशासाठी? असंच फिरत फिरत चाललो, घरी कंटाळा आलेला बसून म्हणून. बोईसरला आलो होतो तर विचार केला बीचवर जाऊन थोड्या वेळ निवांत बसू. तर आता बीचवर आलो. हे बघा समोर आहे बीच आणि थोड्या वेळ बसतो आणि मग घरी जातो जेवायला. निवांत वातावरण, असं एकटे येऊन बसायला खूप बरं वाटते. तुम्ही कधी बसा. मित्रांनो, नवीन बिझनेस चालू केलेला आहे. 3 चाकी, 2 चाकीवर कंटाळा आला, 4 चाकीवर पण कंटाळा आला. आणि ही दिसते मागे बघतोय रिक्षावाला ग वाटत राजस्थान की याद आ गई रिक्षा देख के. मी कोण आहे? पॅसेंजर. पुढे पॅसेंजर प्रिन्सेस. ओ माय गॉड. तसं पण तुम्हाला रिक्षातच फिरवू शकतो, विमानात कुठे फिरवणार आहे तुम्हाला? माझ्या समोर फरारी उभी आहे, त्याच्यात पोहे फिरू शकतो मी तुला. ए, तिला काय बोलायचं नाही, ती आहे लाल दिव्याची गाडी. आज जेवणात आहे चिकन. तर आता मस्त जेवलो गुड्डीकडे. त्या अगोदर बीचवर मी काय केलं, बीचवर मी नुसतं बसलो होतो. नंतर विचार केला की घरी बसून ही व्लॉगच बघतो. बीचवर जाऊन ही व्लॉगच बघत होतो मी मोबाईलमध्ये. मस्त मजा आली, थंडावा होता खूप. ये सीन तो बताना बनता है, डेली का है फाटक का. तर आता 8:10 झालेले आहेत आणि मी सकाळपासून बाहेरच होतो. आता घरी आलो, फ्रेश झालो आणि आता पुन्हा चाललो आहे पालघर का बोईसरला माहिती नाही. आणि कोणासोबत चाललो आहे ते तुम्हाला दाखवतो. 5 मिनटं थांबा. आणि आपले व्लॉग्स नॉर्मलीच येत आहेत. आणि 19 तारखेपासून डेफिनेटली चांगले व्लॉग्स येणार आहेत. 7 दिवस 14 व्लॉग टाकायचा प्रयत्न करेल मी, दिवसाला 2 व्लॉग. तर पाहूया, जर शक्य झालं तर. नाही तर दिवसाला 1 व्लॉग येणारच आहे, तो पण चांगला. आणि रील्स आणि शॉर्ट्सकडे पण लक्ष देऊया थोडा, कारण की एंगेजमेंट त्याच्यातूनच भेटते. पण एंगेजमेंट भेटते त्याचा अर्थ असा नाही की मी रील्स आणि शॉर्ट्सच बनवेल आणि व्लॉग्सवर कॉन्सन्ट्रेट नाही. आपला पहिला कॉन्सन्ट्रेशन आहे व्लॉग्सवर आणि नंतर मग रील्सवर आणि शॉर्ट्सवर. आता वाजलेले आहेत काका, आत्ता 8 वाजलेले आहेत, सॉरी 8:25 झालेले आहेत आणि आम्ही चालल्यात बोईसरला. आम्ही म्हणजे कोण ते तुम्हाला दाखवतो. आता अंधार आहे आणि बॅक कॅमेरा चालू केला आणि बोलायला जमणारच नाही, कारण की हवेचाच आवाज आहे. तर दाखवतो, बोईसरला पोचू द्या मग दाखवतो. मित्रांनो, आता आम्ही फिरत आहेत बोईसरला नवापूर नाक्यावर. फेरी फटका मारलेच पाहिजेत. तर बघा, आज मी आलो हिमांशू बरोबर बोईसरला आणि अमोल गेलाय तिथे केक आणायला. त्याचं रिझन काय सांगतो तुम्हाला, कारण की आजच हिमांशू एंगेज झालेला आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स. कसं वाटते तुला? कसं वाटते? जसं एक नवीन सुरुवात थोडा शब्दात मी मार खातो. आता मला असं वाटते की माझे एक एक करून सर्व मित्रांचं होत चाललंय, तर मला पण विचार करायला लागेल. म्हणजे विकेट पडलेले आहेत पण मला सध्या कोण भेटलेली नाही मिळत, म्हणून मग त्यासाठी आपल्याला काहीतरी मनावर घ्यायला लागेल. मग हे पहिले तुला आमच्यासाठी मनावर, म्हणजे आम्हाला तुझ्यासाठी मनावर मला घ्यायला लागेल आता मनावर माझ्यासाठी. नक्कीच. तर थोडा विचार करा माझा पण. आणि जर कोणाला हार्दिक आवडत असेल तर नक्की संपर्क साधावा. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. Direct असं contact. कोणा थ्रू नको, डायरेक्ट DM मध्ये मेसेज करून नाही तर कमेंट करून टाका. प्रगट होऊन जाते नक्कीच. तर कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन फॉर युअर फ्युचर, ब्राईट फ्युचर. थँक्यू सो मच. आउटफिट ऑफ द डे खतरनाक. हे बघा, ह्यालाच घेऊन आलाय ह्याचे केक घ्यायला आम्ही. हे बघा, आमचे शाखाल मित्र आहे ते. तर आता आलेलो मार्टमध्ये वेफर्स घ्यायला, स्पॉन्सर्ड बाय शुभ पाटील. अरे भाई, मीच आहे सध्या स्पॉन्सर. करता धरतायत आमचे सध्या. जाऊया. आज स्पेशल बना है, चिकन खा खा के कंटाला आ गया था, तर आज बनवलंय अंडा बिर्याणी.
तर आता जस्ट जेवून आलो घरी. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.